येथे घोड्याच्या माना वाकड्या झाल्या म्हणून या गावाला वाकडी हे नाव देण्यात आले। तर नमस्कार मंडळी, आज मी आलीये वाकडी तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर येथील श्री खंडोबा मंदिरात। आणि वाकडी येथे खंडोबा देवाचे जागृत असे स्थान असल्यामुळे पूर्वीपासून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील भक्तगण या ठिकाणी दर्शनास येतात। प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाणारे आणि तुम्ही जेजुरीला केलेला नवस देखील येथे फेडू शकता असे जागृत देवस्थान आहे। खंडोबा महाराज हे बानुबाईला आणण्यासाठी जेजुरीहून चंदनापुरीला निघाले। देव त्यांचे भक्तगण व हेगडी प्रधानासह सैन्य घेऊन घोडेस्वार झाले। जेजुरी सोडल्यानंतर त्यांनी 5वा मुक्काम वाकडी येथे केला व ते सोंदडीच्या वृक्षाखाली बसले व प्रधानास पाणी आणण्यास चंदनापुरीस पाठवले। प्रधानाने नवरत्नाचे झारीत बानूकडून पाणी आणले। देवाने प्रधानजींना तुम्ही 12,000 सैन्यांसह परत माघारी जेजुरीस जावे असे सांगितले। मी आता येथून पुढे चंदनापुरीस एकटाच जातो। देवाच्या आज्ञेवरून प्रधान व 12,000 सैन्य घोड्यावर स्वार होऊन घोडे माघारी जाण्यास निघाले। त्यावेळी घोड्याच्या माना वाकड्या झाल्या म्हणूनच या गावाला वाकडी हे नाव देण्यात आले। देवाने घोड्यास शेंदूर लावला व देवाची स्थापना केली व पुढे चंदनापुरीस निघून गेले। त्यामुळेच येथे खंडोबा देवाचे जागृत असे स्थान आहे।